मी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होतो. खाजगी कंपनीमध्ये इतकं जास्त काम असायचं की स्वतःला किंवा घरातल्यांना जास्त वेळ देता येत नव्हता. परंतु तरी देखील त्यातल्या त्यात मी थोडा वेळ माझ्या घरातल्यांना देत होतो. माझा पगार इतका काही जास्त नव्हता. तरी देखील उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी घरातल्या लोकांची वाईट अवस्था पाहून घरी एक एसी लावला होता. एसी लावल्यानंतर सर्वांना बरं वाटलं होतं. एका मोठ्या खोलीत घरातील सर्व माणसे एसी लावून अगदी आरामात झोपत होती. आम्ही घरात एकूण 5 जण राहत होतो. माझ्या बाबांचे खूप वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे घरामध्ये माझ्याशिवाय 2 लहान बहीण भाऊ, माझी आई आणि माझी बायको असे 5 जण राहत होते. माझ्या आईने खोलीमध्ये एक गालीच्या अंथरूण जागा तयार केली होती. दिवसभर मी कामावर असायचो आणि जेव्हा रात्री परत जायचो तेव्हा माझे बहीण भाऊ आणि आई खोलीमध्ये उपस्थित असायचे आणि माझी बायको बाहेर घरातलं काम करत असायची. काही दिवस मी ते सर्व काही अगदी शांतपणे पाहत होतो. परंतु त्यानंतर मला असं जाणवू लागलं की जणू काय माझ्या बायकोवर अन्याय होत आहे. माझ्या घरातले स्वतः थंड खोलीमध्ये राहत होते आणि माझ्या बायकोला गर्मीमध्ये एकटीला ठेवलं जात होतं. खरं तर तिचं वय खूप कमी होतं. तरी देखील अगदी खूप छान पद्धतीने ती पूर्ण घर सांभाळायची. मला आश्चर्य वाटायचे की माझी प्रेमळ आई आणि सगळ्यांसोबत न्यायाने वागणारी आई माझ्या बायकोवर इतका अन्याय का करत होती. एके दिवशी मी माझ्या आईसमोर माझ्या बायकोला थांबवलं आणि तिला बोलू लागलो, तू दिवसभर गरमीत का काम करत होतेस? जोपर्यंत बाहेर गरमी आहे तोपर्यंत तू इथे या थंड खोलीत थांबत जा, नाहीतर तू आजारी पडशील. आईच्या समोर हे सर्व बोलण्याचा माझा हाच हेतू होता की आईला आपल्याला बोलावे लागू नये आणि आईला याची जाणीव करून द्यावी की मी सर्व काही पाहत आहे आणि मला हे आवडत नाही. परंतु मी हैराण तेव्हा झालो जेव्हा माझ्या त्या बोलण्यावर लगेचच माझ्या आईने माझ्या बायकोच्या कमी बुद्धीवर आणि हट्टीपणावर नाराजी दाखवण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की ही अशीच मंद बुद्धी आहे. जेव्हा एसी लावून खोली थंड करतो तेव्हा ही उठून सगळी कामे करू लागते. ही खूप विचित्र बाई आहे. तिला गरम देखील होत नाही. ती अजिबात कोणाचेच ऐकत नाही. फक्त कान बंद करून काम करत राहते, वगैरे वगैरे. मी माझ्या बायकोकडे पाहिले तेव्हा ती शांतपणे मान खाली घालून उभी होती. तिने मला किंवा माझ्या आईला काहीच उत्तर दिलं नाही. खरं तर ती इतकी शांत आणि उत्तर न देणारी मुलगी नव्हती. ती खूप काही बोलायची आणि माझ्यासोबत खूप बोलायची देखील आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या मुद्द्यावरून माझ्यासोबत वाद देखील घालायची. माझ्या सासूचा मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यामुळे लग्नानंतर माझी बायको माझ्या आईची खूप काळजी घेत होती आणि माझ्या आईला तिने तिच्या आईचा दर्जा दिला होता. परंतु आज माझ्या बायकोचं असं गप्प राहणं मला खटकत होतं. मला वाटलं कदाचित ती माझ्या आईला असं उद्धटपणे उत्तर देऊ इच्छित नाही. त्यामुळे तिच्या बोलण्यावर ती गप्प आहे. मी बायकोकडे अगदीच गांभीर्याने पाहत बोलू लागलो, या हट्टीपणाचे कारण काय आहे? तुला कोणी खोलीत येण्यापासून अडवलं आहे का? का तुला असे वाटते की हा एसी फक्त आम्ही आमच्यासाठीच लावला आहे? माझ्या या प्रश्नावर ती गोंधळून माझ्याकडे पाहू लागली. तर माझी आई एकदम गप्प झाली होती. नक्कीच तिला माझे पहिले वाक्य अजिबात आवडले नव्हते. परंतु ती मला काहीच म्हणाली नाही आणि मला माझ्या बायकोच्या काळजीपोटी ही गोष्ट जाणवलीच नाही की मी काहीतरी चुकीचे बोललो आहे. माझी प्रश्नात्मक नजर माझ्या बायकोवर टाकली होती तेव्हा माझी बायको माझ्यापासून तिची नजर चोरू लागली आणि उलट-सुलट कारणे देऊ लागली. पण मी सतत तिला तोच प्रश्न विचारत होतो की तुला त्या थंड खोलीत येण्यापासून कोणी अडवत आहे का? पण त्यानंतर आई अचानकपणे असं काही बोलली की मी अगदीच घाबरून गेलो. ती माझ्या बायकोला म्हणाली, जर तुला आमच्यासोबत एका खोलीमध्ये झोपायला आवडत नसेल तर आम्ही दुसऱ्या खोलीत झोपायला जातो. आईच्या अशा बोलण्यामुळे मी टेन्शनमध्ये आलो आणि माझी बायको देखील घाबरून आईला समजावू लागली. परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की ती इतकी अस्वस्थ झाल्यानंतर देखील खोलीत झोपण्यासाठी तयार झाली नव्हती. मग मी माझ्या आईला समजावण्यासाठी बोलू लागलो, ही खोली किंवा एसी फक्त माझ्या बायकोची नाही. जर तिला झोपायचं नसेल तर नको झोपू दे, परंतु तुम्ही सगळ्यांनी तिथे झोपायचे. तेव्हा आईने एक रागीट नजर माझ्यावर टाकली आणि मी विनंती केल्यानंतर ती थोडीशी का होईना हसली. परंतु त्या दरम्यान माझी बायको उठून तिथून निघून गेली होती. आईची समजूत घातल्यानंतर मी माझ्या जागेवर तसाच झोपलो. तेव्हा मला सारखं सारखं आईचं बोलणं आठवू लागलं. ती असं का बोलली होती की माझी बायको त्या सगळ्यांमुळे खोलीत झोपत नाही? मला वाटलं कदाचित असं काहीतरी झालं असेल, त्यामुळेच माझ्या आईने त्याचा उल्लेख केला होता. माझी इच्छा नसूनही माझा संशय माझ्या धाकट्या भावाकडे गेला होता.
माझा भाऊ देखील एक तरुण मुलगा होता. कदाचित माझी बायको माझ्या भावामुळे त्या खोलीत झोपणं योग्य समजत नव्हती. मी जरा काळजीत पडू लागलो. मी दुसरा एसी घेऊ शकत नव्हतो किंवा इतकं जास्त बिल भरू शकत नव्हतो की बायकोला दुसऱ्या खोलीत एसी लावून देऊ शकेल. मी अगदीच काळजीत माझ्या बायकोचं रोजचं रुटीन पाहत होतो. मला हे पाहून आश्चर्य वाटत होतं की माझ्या बायकोची आणि माझ्या भावाची एकमेकांसोबत खूप चांगली मैत्री होती. त्या दोघांमध्ये मस्ती मजाक चालायचं आणि माझा भाऊ अनेकदा माझ्या बहिणीसोबत भांडून माझ्या बायकोसोबत असायचा. मी अगदीच गोंधळलेलो होतो की शेवटी माझी बायको एसीवाल्या खोलीमध्ये सर्वांसोबत का झोपत नाही. मी अनेकदा जेव्हा एखाद्या महत्वाच्या कॉलसाठी खोलीच्या बाहेर जायचो तेव्हा मला नेहमीच दुसऱ्या खोलीतून विचित्र आवाज येत असायचे. मी याआधी तर त्या आवाजांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचो, परंतु त्यानंतर ऑफिसमध्ये काम वाढल्यामुळे मी घरी कमी असायचो आणि मग अशा प्रकारे माझं लक्ष त्या गोष्टीवरून उडून गेलं होतं. एके दिवशी मी रात्री उशिरा घरी आलो आणि सरळ एसीवाल्या खोलीत पोहोचलो. अपेक्षेप्रमाणे माझी बायको त्या खोलीत हजर नव्हती आणि माझा भाऊ देखील गायब होता. मी काही वेळ त्या खोलीत आराम केला. मग चहाची तलप आल्यामुळे उठून बसलो आणि माझी आई आणि बहीण गाढ झोपेत होत्या, त्यामुळे त्यांना उठवणं मला ठीक वाटलं नाही. मी माझ्या खोलीत गेलो जेणेकरून बायकोला चहा बनवायला सांगू शकेन. तेव्हा मला किचनमध्ये काहीतरी खटपट सारखा आवाज येऊ लागला. कदाचित माझी बायको अजूनही किचनमध्ये काम करत होती. मी किचनकडे जाऊ लागलो तेव्हा तिथून हळूहळू बोलण्याचा आवाज येऊ लागला. मी हैराणीने पुढे जाऊन किचनमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला धक्काच बसला होता. समोर माझी बायको आणि भाऊ हजर होते. माझी बायको मला पाहून खूपच घाबरली आणि लगेचच तिचे ओले डोळे साफ करू लागले. माझा भाऊ पातेल्यातील गरम चहा काढून कपमध्ये टाकू लागला आणि मग त्याचा कप उचलून किचनमधून बाहेर गेला. माझी बायको मला विचारू लागली, जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर हा चहा तुम्हाला घ्या, मी दुसरा बनवते. तिच्या आवाजात देखील जडपणा होता. मी नकारार्थी मान हलवली आणि पुढे जाऊन स्वतःसाठी चहा बनवू लागलो. तेव्हा माझी बायको शांतपणे एका बाजूला बसून चहा पिऊ लागली आणि मी विचारात हरवलो होतो. मला तिला विचारायचं होतं की ती रात्रीच्या वेळी माझ्या भावासोबत किचनमध्ये एकटी उभी राहू शकते, मग एका खोलीत झोपायला काय प्रॉब्लेम आहे. परंतु सध्या मी तिच्यासोबत काहीच बोलू शकलो नाही, कारण मी खूप थकलो होतो आणि मला असं वाटत होतं जणू काय माझ्या बायकोची तब्येत देखील ठीक नाही. तिचा चेहरा अगदीच उदास होता आणि डोळे देखील लाल आणि ओले झालेले होते. पण जर तिची तब्येत ठीक नव्हती मग यावेळेला माझ्या भावासोबत का हजर होती, तिला काय प्रॉब्लेम होता. परंतु मी त्यावेळेला इतका थकलेलो होतो की इच्छा असून देखील मी तिला ना काही विचारले आणि नाही तिच्यासोबत काही बोललो. आणि जेव्हा चहा झाल्यानंतर मी माझ्या विचारातून बाहेर आलो तेव्हा जरा दचकलो, कारण माझी बायको तिथून निघून गेली होती. मी देखील माझा चहा पिऊ लागलो आणि मग जाऊन झोपलो. या सगळ्याला काही दिवस निघून गेले होते. माझ्या डोक्यातून ही गोष्ट निघतच नव्हती. मी दिवसेंदिवस गोंधळात पडत होतो आणि माझी बायको सगळ्यांसोबत एका खोलीत न झोपण्याचं कारण जाणून घेऊ इच्छित होतो. परंतु कामाच्या व्यापामुळे ही गोष्ट शक्य होऊ शकली नाही. आणि मग एके दिवशी जेव्हा मी घरामध्ये आराम करत होतो तेव्हा अचानक लाईट गेली. त्या दिवशी वातावरण खूप चांगलं होतं. बाहेर रिमझिम असा पाऊस पडत होता, त्यामुळेच घरातल्यांच्या झोपेवर काहीच फरक पडला नव्हता. परंतु मला जरा गुदमरल्यासारखं वाटू लागलं. मी खोलीतून बाहेर निघालो तेव्हा समोर आमच्या खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद होता. मला माझ्या बायकोच्या मूर्खपणाचा आता राग येऊ लागला होता. बाहेर इतकं चांगलं वातावरण होतं आणि ती खोली बंद करून गरमीत बसली होती. तेव्हा मला माझ्या आईचं बोलणं आठवलं की तुझी बायको तर अगदीच हैराण करते, शेवटी तिला गरम कसे होत नाही. ती चांगल्या थंड वातावरणात येऊन बसण्याऐवजी एकटीच खोलीत स्वतःला बंद करून राहते. मी माझी पावले उचलत आमच्या खोलीकडे जाऊ लागलो आणि दरवाजा एका झटक्यात उघडला. तेव्हा माझी बायको अगदीच हडबडून सरळ होऊन दारापुढे पाहू लागली. माझ्या हातामध्ये मोबाईल होता. टॉर्चच्या प्रकाशात मी समोरचं दृश्य पाहून अगदीच हक्काबक्का झालो होतो. माझी बायको घाबरून चादरीमध्ये लपून राहिली आणि मला वाटलं की मी माझ्या पायावर आता उभा राहू शकत नाही. माझ्या बायकोची अवस्था खूप खराब होत होती. ती बंद खोलीत एका जाड चादरीमध्ये घामाने भिजली होती आणि तिचा चेहरा इतका लाल झाला होता की जणू काही तिचा आगीला स्पर्श झाला आहे. तिची पाणवलेली नजर माझ्यावर टिकलेली होती. मी पुढे जाऊन तिच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं तेव्हा तिने जे काही सांगितलं त्याने तर मला खूप मोठा धक्का बसला. मी जे काही समजत होतो की मी खूप काळजी करणारा माणूस आहे आणि माझ्यापेक्षा कोणीही चांगला समजून घेणारा माणूस नाही, पण त्या दिवशी माझ्या बेफिक्रीवर मला स्वतःचीच लाज वाटत होती.
माझी बायको सांगत होती की मला थंड वाऱ्याची ॲलर्जी आहे, ज्यामुळे कडक उन्हात देखील तिला असं गरम राहावं लागतं. या अशा वातावरणात तिची तब्येत ठीक राहते आणि जर तिला थोडी जरी थंड हवा लागली तर तिला ॲलर्जी होऊ लागते. आणि त्यावेळेला देखील ती बंद खोलीमध्ये शिंकून शिंकून वैतागली होती आणि तिच्या नाकाचा शेंडा अगदी लाल बुंद आणि सुजला होता. मला तेव्हा सगळा प्रकार समजला होता. ती खोलीमध्ये बंद राहून नेहमी अशी शिंकत राहायची आणि जेव्हा तिला कोणाची तरी उपस्थिती जाणवायची तेव्हा तो शिंकण्याचा आवाज ती दाबण्याचा प्रयत्न करायची, ज्यामुळे तिचे नाक आणि घसा दुखू लागायचा. मी त्या आवाजाने नेहमीच दचकायचो, परंतु कधीही मी माझ्या बायकोकडे जाऊन तिची अवस्था विचारली नाही. तिचं एसी रूममध्ये न झोपणं यामुळे माझ्या मनात संशय निर्माण होत होता आणि या संशयामुळे मी प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि प्रत्येक कारणावरून स्वतःच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत राहिलो. परंतु मी कधीच हा विचार केला नाही की कदाचित तिला काहीतरी समस्या असेल, ज्यामुळे ती नाईलाजाने दुसऱ्या खोलीमध्ये अशी गरमीत राहते. मला आठवलं की त्या रात्री देखील माझ्या बायकोची अशीच काहीशी अवस्था झाली होती, जेव्हा माझा भाऊ तिला चहा बनवून देत होता. कदाचित त्याला देखील माझ्या बायकोची अवस्था समजली होती, परंतु मीच एक असा होतो ज्याला याबद्दल काहीच माहीत नव्हते. माझ्या बायकोने मी विचारल्यानंतरही मला कधीच काही सांगितलं नाही. मी हैराणीने हा प्रश्न बायकोला विचारला तेव्हा तिने शरमेने तिची मान खाली घातली. त्याचे काहीतरी कारण होतं, ज्यामुळे तिने तिची ही परिस्थिती माझ्यापासून लपवून ठेवली. मी उठून आधी तिला औषध दिलं आणि गरम पाणी आणून दिलं आणि जेव्हा तिला थोडा आराम वाटला तेव्हा मी रागाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो की जर तू मला हे आधी सांगितलं असतं तर मी त्यावर काहीतरी उपाय केले असते, उपचार करून घेतले असते. मी तुला इतका क्रूर आणि इतका निष्ठुर माणूस वाटत होतो का, ज्याने तुझ्या या अशा परिस्थितीची पर्वा केली नसती? माझ्या त्या बोलण्यावर माझी बायको अगदीच घाबरून बोलू लागली. मी यामुळे हे सगळं लपवलं जेणेकरून कोणीही माझ्यावर रागू नये. तुम्ही सगळे मला बाजूला टाकण्याचा प्रयत्न करू नये की मी एक रोगी आहे आणि माझ्यामुळे सर्वांनाच हा आजार होईल. माझ्या बायकोच्या या बोलण्याचा मला मोठा झटका लागला. मी तिच्यावर नाराज होऊ लागलो की तू आम्हाला इतकं अडाणी आणि इतकं वाईट समजत होतीस का, ज्यामुळे तू स्वतःच्या समस्यांसोबत एकटीच लढत राहिलीस. तू कधीही आमच्यासमोर तुझी समस्या मांडली नाहीस. माझ्या त्या बोलण्यावर ती बोलू लागली की मी माझ्या आईसोबत हे सर्व होताना पाहिलं आहे, त्यामुळे तिला वाटलं की तिला देखील हे सगळं सहन करावं लागेल. तेव्हा तिने तिच्या मेलेल्या आईचा भूतकाळ सांगितला. तेव्हा मला खूप वाईट वाटले आणि मी अगदीच गप्प बसलो. ती सांगत होती की माझ्या आईला देखील अशाच प्रकारे ॲलर्जीचा त्रास होता. ती पूर्ण दिवस घरातील कामे करायची आणि दिवसभर शिंकत राहायची, पण ना तिच्यावर उपचार करून घेतले जात होते आणि नाही तिला ते सर्व टाळता येत होते. उलट तिचा आजार जेव्हा वाढला तेव्हा सासरच्या लोकांनी तिला आजारी आणि रोगी बोलायला सुरुवात केली. माझी आजी तिच्यावर खार खाऊ लागली आणि नेहमीच तिच्यावर रागवायची की माझी आई खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून शिंकून शिंकून त्यावर जंतू फेकते. पण माझ्या आईची मजबुरी होती म्हणून ती डोळ्यात पाणी आणून सर्व कामे करायची. सासरी असलेल्या तिच्या नंदा आणि स्वतःची तिची सासू काम करायला तयार नसायची, परंतु माझ्या आईवर नेहमी असे आरोप करत राहायचे. मग त्यांच्यावर असा उपाय काढला गेला की माझ्या वडिलांनी माझ्या आईला सक्तीने तिच्या तोंडाला कापड गुंडाळून ठेवण्याची सूचना दिली, जेणेकरून शिंकल्यानंतर ते जंतू खाण्यावर पडू नये. पण प्रत्येक वेळेला चेहऱ्याला कापड गुंडाळून ठेवल्यामुळे माझ्या आईचा चेहरा घामाने भरलेला राहायचा आणि त्याचा तिला अजूनच त्रास व्हायचा. घरातली कामं केल्यानंतर तिला कोणासोबतही बसण्याची परवानगी नव्हती. ती नेहमीच एकटीच पडलेली असायची आणि जिथे कुठे ती जायची सगळे तिथून उठून जायचे, कारण की त्यांना असे वाटायचे की तिचा हा आजार त्यांना देखील लागेल. लग्न किंवा काही कार्यक्रम असायचे तेव्हा देखील माझ्या आईला एका बाजूला केलं जायचं की हिच्यामुळे इतरांचा मूड खराब होईल. माझ्या आईची ॲलर्जी दिवसेंदिवस वाढतच होती. सतत शिंकत राहिल्यामुळे तिचा घसा खराब होऊ लागला आणि तिचे खाण्यापिण्याचे देखील प्रॉब्लेम वाढू लागले. तिने जेव्हा माझ्या वडिलांकडे विनंती केली की तिच्यावर उपचार केले जावे किंवा तिला औषध आणून दिले जावे, तेव्हा माझे वडील चिडायचे आणि भांडायला लागायचे की तुझ्यासारख्या आजारी बाईसोबत लग्न करून माझी लाज निघाली आहे. तुझ्यामुळे मला सतत अपमानित व्हावे लागते आणि लोकांना तुझी ओळख करून देण्याच्या लायकीचा मी राहिलेलो नाही. माझ्या आईच्या पिंपल्सने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून सगळे लोक तोंड फिरून निघून जायचे. जर घरामध्ये कधी कोणाला सर्दी खोकला झाला तर त्याचा आरोप दोष माझ्या आईलाच दिला जायचा की ही सर्वांना आजारी करते आहे. गरम पाणी पिऊन पिऊन माझ्या आईचे अंग नेहमीच गरम राहू लागले होते.
त्यामुळे कधी कधी माझी आई तिच्या सासूबाईंचे आणि नंदीचे सर्दीचे औषध चोरून प्यायची, जेणेकरून तिला आराम पडेल. परंतु ही समस्या वाढत वाढत तिच्या डोक्यापर्यंत पोहोचली होती. असंच उलट उपचार करताना माझ्या आईने एक चुकीचं औषध घेतलं, ज्यामुळे तिची प्रकृती खूपच नाजूक झाली. अगोदर तर तिच्या या अवस्थेला नाटक समजून सर्वांनी दुर्लक्ष केलं, कारण की त्या दिवशी घरामध्ये मोठी आत्या आणि तिच्या सासरच्या लोकांना जेवणासाठी बोलवण्यात आलं होतं. माझी आजी रागवू लागली की माझी आई कामापासून पळ काढण्यासाठी हे सर्व नाटक करत आहे. परंतु जेव्हा माझी आई त्याच अवस्थेत पडून राहिली, तेव्हा सगळ्या सीमा पार करत माझी आजी आणि माझी लहान आत्या मला सोबत घेऊन पाहुण्यांसाठी जेवण बनवू लागल्या आणि सोबतच माझ्या आईला देखील टोमणे मारत होत्या. मी समजूतदार होते आणि माझ्या आईची अवस्था मला चांगल्या प्रकारे ठाऊक होती. माझ्या आईची अवस्था पाहून माझे मन खूप तिळतिळ तुटायचे. मला देखील माझ्या आईप्रमाणेच ॲलर्जीची समस्या जाणवत होती. परंतु मला प्रत्येक वेळेला आजी औषध देऊन ठीक करायची आणि मी ते औषध शोधून थकून जायचे. परंतु मला ते औषध सापडायचे नाही की शेवटी ते कोणते औषध आहे ज्या औषधाने आजी माझ्यावर उपचार करत होती. मी ते औषध आईला देऊन आईवर उपचार करू इच्छित होते, परंतु मी त्यामध्ये अयशस्वी ठरले. त्या दिवशी पाहुणे आले तेव्हा पूर्ण घर पाहुण्यांसोबत गप्पा गोष्टी करत अगदीच आनंद साजरा करत होते आणि मी माझ्या आईजवळ बसून रडत राहिले होते, कारण की माझी आई आता पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. माझे वडील कामावरून परत आले तेव्हा खूप उशीर झाला होता. जेव्हा ते घरात आले तेव्हा मी माझ्या वडिलांना विनंती करत त्यांच्यासमोर हात जोडले की माझ्या आईवर उपचार करा, जेणेकरून ती वाचेल. माझे वडील मला समजावत मला धीर देत होते. मग ते आईला दवाखान्यात घेऊन गेले आणि मी घरी बसून प्रार्थना करत राहिले. मला भीती वाटत होती की माझ्या आईला काही होणार तर नाही ना. माझी आजी मला धीर द्यायची, असंच म्हणायची की तुझ्या आईने नाटक केलं आहे, ती जेव्हा येईल तेव्हा एकदमच ठीक असेल. ती मला जेवायला सांगत होती, परंतु माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता. मला माहित होतं माझी आई काम टाळण्यासाठी नाटक करत नव्हती, कारण आजपर्यंत तिला इतका त्रास व्हायचा तरी देखील ती अश्रू भरल्या डोळ्यांनी घरातील सर्व कामं करत असायची. आणि जेव्हा मी माझ्या आजीवर आणि आत्यावर रागवायचे तेव्हा माझी आई हसून मला सांगायची, हे सासरचे असेच असतात. सासू जर आई झाली तर मग तिला सासू कोण समजेल. आणि या सर्व गोष्टी मला सासर नावाने खूप घाबरवायच्या. मी पूर्ण वेळ घाबरत राहिले आणि माझी भीती खरी ठरली. माझे वडील जेव्हा घरी परत आले तेव्हा सोबत ॲम्ब्युलन्समध्ये माझ्या आईचा मृतदेह होता. ती एका सामान्य ॲलर्जी सोबत लढून मेली होती. माझ्या किंकाळ्या पूर्ण घरात गुंजत होत्या. मी आई गेल्याच्या दुःखात ओरडत होते, जोरजोरात रडत होते. मला माझ्या आईच्या मृत्यूपेक्षा या गोष्टीची जास्त दुःख होते की ती फक्त एका लहानशा आजारपणामुळे पूर्ण आयुष्य बदनाम झाली. तिची कदर केली गेली नाही आणि ती तेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली जेव्हा ती मेली होती. माझे वडील पुढे आले तेव्हा मी त्यांची कॉलर पकडली. मी ओरडत बोलू लागले की तुम्ही पूर्ण आयुष्य माझ्या आईला आजाराने ग्रासलेले पाहिले आणि तिने बनवलेलं जेवण जेवत राहिलं, परंतु कधीही तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला नाही. मी प्रश्न विचारत होते की आई बहिणींची काळजी घेणारा पुरुष स्वतःच्या बायकोसाठी असा दगडाच्या काळजाचा का होतो? बायको माणूस नसते का, की ती विकत घेतलेली गुलाम किंवा निर्जीव मूर्ती असते? तिला वाईट अवस्थेत ठेवून फक्त तिच्याकडून स्वतःचे काम पूर्ण करून घेतले जाते. मी पाहुण्यांचा विचार केला नाही. आईच्या अशा मृत्यूने माझी शुद्ध हरपली होती. माझ्या त्या शब्दावर लोक अगदी हक्काबक्क होऊन माझ्याकडे पाहत होते. तेव्हा माझी आजी आणि माझी आत्या मला खेचत खेचत खोलीत घेऊन गेली आणि सर्वांना सांगू लागल्या की आईच्या मृत्यूमुळे तिला मोठा धक्का बसला आहे. आणि हेच खरं होतं. मी वेडी झाली होती. आईच्या अंत्यसंस्कारानंतर आणि कार्यानंतर देखील मी हे असंच नेहमी बोलत राहायचे आणि ओरडत राहायचे. मग हळूहळू माझ्या दुःखानेच मला शांत केलं होतं. मी एका कोपऱ्यात अगदी शांतपणे बसून राहायची. माझी ॲलर्जी देखील आता वाढत चालली होती. माझ्या वडिलांनी टेन्शनने माझ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना म्हणाले की मला माझ्या आईसारखं आयुष्य जगायचं आहे, जेणेकरून त्यांना समजेल की जेव्हा स्वतःच्या मुलीवरती वेळ येते तेव्हा कसं वाटतं आणि बायको देखील कोणाची तरी मुलगी असते. माझ्या घरातले माझा हट्ट आणि माझ्या त्या वेडेपणाला कंटाळले होते आणि लगेचच चांगले स्थळ पाहून कमी वयातच माझं लग्न लावून दिलं. माझे वडील जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा नेहमीच काळजीने मला प्रश्न विचारतात की सर्वजण तुझी काळजी घेतात की नाही. लग्नानंतर माझा विचार माझ्या आईप्रमाणेच होता की सासर वाईट असतं, परंतु इथे जेव्हा सासूने आईसारखं प्रेम केलं आणि नणंद बहिणीप्रमाणे बोलायची आणि काळजी घ्यायची, दीर देखील भावाप्रमाणे काळजी घ्यायचा, तेव्हा माझा विचार बदलू लागला. माझं नशीब माझ्या आईपेक्षा वेगळं होतं.
परंतु तरीही मला भीती होती की कदाचित प्रत्येक जण यामुळे चांगला आहे की माझ्या ॲलर्जीबद्दल त्यांना माहीत नाही. मला भीती वाटत होती की जर माझ्या ॲलर्जीबद्दल सगळ्यांना समजलं तर माझ्या आईप्रमाणे मला देखील इतरांपेक्षा वेगळं ठेवलं जाईल. माझी बायको आता तिची दुःखद कहाणी सांगून शरमेने मान खाली झुकून बसली होती. माझे डोळे माझ्या सासूचा भूतकाळ ऐकून पाणावले होते. मला माझ्या कुटुंबाचा अभिमान वाटू लागला. माझ्या भावाला जेव्हा माझ्या बायकोच्या अवस्थेबद्दल समजले तेव्हा तो तिची काळजी घेऊ लागला होता आणि तिला औषध देखील आणून द्यायचा. आणि माझ्या बायकोच्या भीतीमुळेच त्यांनी आम्हा सर्वांना हे सांगितलं नव्हतं. मी माझ्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. माझ्या आईला आणि बहिणीला जेव्हा हे समजलं तेव्हा त्या देखील माझ्या बायकोची काळजी घेऊ लागल्या आणि आधीपेक्षा जास्त त्या तिच्यावर लक्ष देऊ लागल्या. हिवाळा सुरू होताच माझ्या आईला पहिली काळजी माझ्या बायकोची असायची. मला आनंद वाटत होता की माझ्या घरातले ॲलर्जीला आजार समजत नाही. आपल्याला आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतात जे ॲलर्जीला आजार समजतात आणि मग ॲलर्जीग्रस्त लोकांना त्यांच्या आसपास फिरकू देखील देत नाही. तर अशा सर्व लोकांना माझी विनंती आहे की स्वतःच्या लोकांना त्यांच्या आजारपणात साथ द्या. त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या आजारपणाला त्यांचा गुन्हा बनवून त्यांना त्रास देऊ नका. आपल्या त्रासामुळे त्यांना किती वेदना होत असतील आपण कधी विचारच करत नाही. आपण काहीही केले नाही तरी अशा लोकांना डॉक्टरकडे नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांना औषध आणून दिले तरी त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होते आणि ते लोक लवकर बरे होतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.